नमो तीर्थ पंथे चालते तयासी, नमो तीर्थ पंथे चालते तयासी, येती बोळवित त्यांसी नमो, नमो तीर्थ पंथे चालते तयासी, वाटे गावोनी जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग प्रस्तुस्थळी. प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले दुर्गुण मारकरी भवसिंधू पारकरी श्री विठ्ठल धारकरी पंढरीचे वारकरी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील पंढरीपर प्रकरणातील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा संग बरवा कसा आहे आणि वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा संग आपल्याला फलदायी कसा आहे आजच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेला आपला महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये पुण्यपावन स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बंकट स्वामी महाराज, सद्गुरू आनंदा महाराज वैजापूरकर, सद्गुरू सोनोपंत मामा दांडेकर, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू महनीय कृष्णाजी गुरुजी माऊली जायखेडेकर, सद्गुरू नथुसिंग बाबा, सद्गुरू मोठे बाबा, सद्गुरू शिंपी बाबा आदी आदी साधू संतांची रजधूळ पडलेला जिल्हा धुळे जिल्हा. आणि पुण्यपावन धुळे जिल्ह्यामध्ये साखरेसारखा गोड तालुका साखरी तालुका, आणि पुण्यपावन साखरी तालुक्यामध्ये पुण्यपावन निजामपूर जैतानं हे गाव, आणि या पुण्यपावन निजामपूर जैतान्यामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू महनीय कृष्णाजी माऊली जायखेडेकर गुरुजींनी जो काही भक्त परिवार घडवला, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, काही गुजरात भागात, काही मध्य प्रदेशात, इकडं जो भाग परमार्थ घडवला त्यातमध्ये या गावाला आणि या पंचकृषीला खूप परमार्थ शिकवला. आणि त्याच्यातून एक भक्त परिवार उभा राहिला. आपण ज्यांना सर्वजण माऊलीने ज्यांना चालतं बोलतं ज्ञानेश्वरी बनव असे आदरणीय विश्वनाथ महाराज, आणि यांनी आपल्या सगळ्या भक्त परिवाराला एकत्र करून उद्यापासून पंढरपूरला प्रस्थान मांडलेलं आहे. आणि मग प्रस्थानच्या पूर्वसंध्येला असलेलं हे कीर्तन, आणि मग उद्यापासून आपण खात गात नाचत बागडत भजन करत नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल विसावारे. आपल्याला सगळ्याला पंढरपूरला उद्यापासून जायचं आहे. आणि त्याचं हे पूर्वरात्रीचं कीर्तन, थोडक्यात प्रस्थानचंच कीर्तन म्हणा ना, हे माझ्या वाट्याला दिलेलं आहे. आणि या निमित्ताने आपल्या सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. पुण्यपावन माऊली गुरुजींची परंपरा, आपल्या खांद्यावर भक्कम वाहणाऱ्या आपल्या माऊली गुरुजींच्या सुकन्या, आपल्या सर्व माऊली परिवाराच्या माता असलेल्या आदरणीय यशोदा अक्का, आदरणीय अक्का इथं पावन उपस्थितीमध्ये उपस्थित आहेत. आणि सर्व माऊली परिवार, आता एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं राहून जाईल. आदरणीय माळी गुरुजींनी निमेशिमे नावं घेतली तर निमेशिमे नंतर घेतो म्हणले. बरं, आपण अशी सगळी मंडळी आज मला वाटतं साक्री तालुक्यातून, सटाणा तालुक्यातून, देवळा तालुक्यातून, धुळे तालुक्यातून, शिरपूर तालुक्यातून, शिंदखेडा तालुक्यातून, कोणता राहिला, मालेगाव तालुक्यातून, पाचोरा घ्या, बरं, अशा आणखीन काही तालुक्यातून वारकरी, आज बरेच वारकरी उपस्थित आहेत. ज्ञात अज्ञात वारकऱ्यांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो.
आणि वारीचंच कीर्तन आहे आणि प्रस्थानचं कीर्तन आहे. आणि म्हणून मग त्या निमित्ताने आपल्याला काही वारीबद्दल बोलता यावं म्हणून हा अभंग घेतलेला आहे. माऊली, आषाढी वारी आलेली आहे. वारी शब्दाचा पहिला शब्द आहे व, आणि व शब्द खरंच वजनदार आहे. तू म्हणाल व शब्दाचं वजन तुम्हाला कुठं कुठं दिसलं? व शब्दाचं वजन कुठं कुठं नाही हे तुम्ही सांगा मला. सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला व शब्दाचं वजन दिसून येईल. काय सांगताय? हो, मानवी जीवनाचा प्रवास 4 क्षेत्रातून होतो. विद्यार्थी जीवनातून, गृहस्थी जीवनातून, राजकीय जीवनातून, पारमार्थिक जीवनातून. या 4ही जीवनामध्ये तुम्हाला व शब्दाचं वजन दिसल. विद्यार्थी जीवनामध्ये 3 वचं वजन आहे. बर, गृहस्थी जीवनामध्ये 3 वला किंमत आहे. राजकीय जीवनामध्ये 3 वला किंमत आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा 3 वला किंमत आहे. 4 त्रिक 12 व तुम्हाला आज ऐकायचे. ऐकलं का? व ऐका. हे 12 व ध्यानात धरता आले तर धरा, नाही तर बघा जेवढे घेता येतील द्या. विद्यार्थी जीवनातले 3 व ऐका, गृहस्थी जीवनातले 3 व ऐका, राजकीय जीवनातले 3 व ऐका माऊली, आणि परमार्थिक जीवनातले 3 व ऐका. परमार्थिक जीवनातला 3 नंबरचा व सांगूनच मला इकडे यायचे. विद्यार्थी जीवनामध्ये 3 वला किंमत आहे. कोणते 3 व? पहिला व, जो 1 ते 25 या वयाच्या गटात आहे ना, याने या विद्यार्थ्याने 3 व सांभाळायचे. पहिला व वेळ, दुसरा व विद्या, आणि तिसरा व वैराग्य. कसं कसं कसं? असं 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 ऐका. पहिला व वेळ. विद्यार्थ्याने वेळ वाया घालायची नाही. तुका म्हणे घडी घडीने साधावी, काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. 1 ते 25 जो वेळ वाया घालवतो, नंतर त्याचं उभं जीवनच वायाला जातं महाराज. आणि म्हणून विद्यार्थ्याने वेळ वाया घालायची नाही. मर्यादा ते बरी, वेळ जाणावी चतुरी. वेळ विद्यार्थ्याने वाया घालवायची नाही. बघा, सारखा अभ्यास करत राहायचा. वेळ विद्यार्थ्याने पहिला व सांभाळायचा. वेळ. हसाय खेळायचं जरी युग असेल, हसाय खेळायचं जरी वय असेल, तर कामापुरतंच खेळायचं, उरलेल्या वेळेत आपली साधना करून मोकळं व्हायचं. विद्यार्थी जीवनातला पहिला व सांगितला वेळ. ठीक आहे, वेळ पाळू, पण त्या वेळेत विद्यार्थ्याने काय करायचं? तर त्याने बिड्या नाही फुकायच्या, त्याने विद्या मिळवायची. वेळ साधायची म्हणजे काय करायचं? दुसरा व विद्या. तो विद्यार्थी असावा, अविद्यार्थी नसावा. गावगाव खूप मोठी शोकांतिका आहे माऊली. गुरुजी, गावगाव 25च्या वयातली मुलं दारू पितात, 25च्या वयातली मुलं बिड्या ओढतात, 25च्या वयातली मुलं बोलो जुभा केसरी, आहा वा वा, विमल खातात. असो, कालांतराने त्यांचा खकानाच होणार आहे. आणि म्हणून विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना, पहिला व सांभाळा वेळ. मग त्या वेळेत काय करा? विद्या मिळवा. विद्या. आपला जन्मभर प्रवास आहे, आणि या प्रवासात आपला एकच मित्र आहे. कोण? विद्या. विद्या मित्रम प्रवासेषु, असं शास्त्र वर्णन करतं. म्हणून वेळ साधिता आली पाहिजे, त्यात विद्या मिळवायची. पण बारीक आहे का? वेळ आणि विद्या संपन्न करण्यासाठी त्या विद्यार्थ्याकडे वैराग्य लागतं. वैराग्य असेल तरच वेळेचं महत्त्व कळतं माऊली, आणि वैराग्य असेल तरच विद्या मिळती. कारण विरक्ती वाचोनी कही, ज्ञानाशी तगनेची नाही, स्पष्ट माऊलीने 15व्या अध्यायात लिहून टाकले. आणि म्हणून विद्यार्थी जीवनातले 3 व सांगितले. बोलत चला आता. पहिला व वेळ, दुसरा व विद्या, तिसरा व वैराग्य. 3 शब्दाची सुरुवात वने होते. व शब्दाचं वजन. विद्यार्थी जीवनातून काही माणसं गृहस्थी जीवनात जातात. माझ्या पुढं बसलेले 99% गृहस्थीचे आहेत. गृहस्थी जीवनात 3 व पाहिजे. 3 वचं वजन कळालं पाहिजे. बोला, कोणते 3 व? तुम्हाला कळालं पाहिजे. आता तुम्ही गृहस्थीत म्हणजे सांगता आलं पाहिजे. नाही गृहस्थी, चला आळंदीला. मग गृहस्थी माणसाने 3 व सांभाळायची मावली. पहिला व विनोद, दुसरा व वैभव, आणि तिसरा व विनियोग. वा, 3 व सांभाळायचे. पहिला व विनोद. गृहस्थी माणसाने हसून खेळून राहायचं. पप्याच्या बापाने पप्याच्या आई संग हसून खेळून राहायचं.
आणि पप्याच्या आईने सुद्धा पप्याच्या बापासंग हसून खेळून राहायचं. हे आम्हाला सांगायची पाळी नाही आली पाहिजे. हा आमचा विषय आहे का? हा तुमचा विषय आहे माऊली. गृहस्थी माणसाने हसून खेळून राहायचं. काही गृहस्थी जन्मभर हसत नाहीत. वा, त्यांचं हसणं कायमचं संपलेलं आहे. ते कीर्तनात जरी आले आणि कीर्तनकाराने एखादा दृष्टांत सांगितला, एखादा विनोद सांगितला, चुटका सांगितला, हसणार नाही. उगाच सगळे हसले म्हणून तो हसवतो. पण कसा हसवतो? असा चेहरा करतो की त्याचा चेहरा पाहिल्यावर शेजारच्याला रडायला येतंय बघा. काही काहीचा तर चेहराच रडका असतो. मिया रोते क्यों हो, बोले सुरत ही व्हायची. आता काय याला सुरतला नेऊन सोडावं का काय काऊन जाणे. म्हणून गृहस्थी माणसाने सगळ्यात पहिला व विनोद. हसून खेळून राहा माऊली, हसून खेळून राहा. खूप जीवन थोडं आहे. हसायला खेळायला शिका माऊली. जरी सुखाचा प्रसंग असेल तरी हसा, आणि दुःखाचा प्रसंग असेल तरी हसा. कारण का? जरी दुःखाचा प्रसंग असेल तर तो जाणार आहे. ये भी दिन जाएंगे, अच्छे दिन आएंगे, हे भरोसा ठेवा. बर सोनू, तुझा माझ्यावर भरोसा आहे ना? हाय हाय, एवढा भरोसा ठेवा माऊली. पहिला व विनोद, दुसरा व वैभव. गृहस्थी माणसाकडे वैभव पाहिजे. वा, गृहस्थी माणसाच्या दारात बुलेट पाहिजे, पण ती मामाची नाही पाहिजे, आपली पाहिजे. बरेच जण दुसऱ्याच्याच गाड्यावर वजन हाणतेत. बरं असो, गृहस्थी माणसाकडे बंगला, गाडी, घोडी, वैभव पाहिजे माऊली. पहिला व सांगितला गृहस्थी माणसाकडे बोला विनोद, दुसरा व सांगितला वैभव, आणि तिसरा व नुसता वैभव गोळा करायचं नाही, त्याचा विनियोग करता आला पाहिजे. माऊली, तुम्ही विनियोगाच्या बाबतीत खूप खूप कमतरता आहे तुमची. परवा पेपरला बातमी वाचली 2 महिन्यापूर्वी, समाधान महाराज 80 कोटीचे मालक वृद्धाश्रमात मेले. मुलाने 40 कोटी वाटून घेतले, मुलीने 40 कोटी घेतले. मैतीला आले नाही. मला त्या मुलाला आणि मुलीला दोष द्यायचा नाही, त्याने 80 कोटी कशाला कमावले होते याला दोष द्यायचा आहे. तो दान केला असतं तर सगळ्या जगाने, तू कुठे धर्मशाळा बांधायची, कुठं स्मारक बांधायचं, माऊलीचं स्मारक बांधायचं, एखादं माऊलीचं नारळ घ्यायचं, किती मोठं तुझं नाव झालं असतं. पण लोकाला विनियोग कळत नाही महाराज. कुठं द्यावं, कुठं देऊ नये. काहींना दान करायचं म्हणलं का हाताला लखवा होतो. दानी कापे हात, नावडे ते विषयी मात. असं आहे. खूप चिक्कू माणसं आहेत, चिंगूस. आमचे वैद्य गुरुजी सांगायचे मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे जर माशी तुपात पडली तर माशी सुद्धा चोखून टाकणारा. वा, त्याला म्हणायचं मक्खी चूस. वैद्य गुरुजी म्हणायचे, वैद्य गुरुजी. संपला माझा विषय. गृहस्थी माणसाने 3 व पाळायचे. विनोद, दुसरा व वैभव, तिसरा व विनियोग म्हणजे दान करायचं. म्हणून विनियोग शब्दाचा अर्थ दान आहे. चला, विद्यार्थी जीवनातले 3 व सांगितले. विद्या, वेळ, वैराग्य. गृहस्थी जीवनातले 3 व पाहिले आपण. विनोद, वैभव, विनियोग. पुढं चला, राजकीय जीवन. ज्याला राजकारण खेळायचं आहे, ज्याला गावातलं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं, जगाचं राजकारण खेळायचं, त्याच्याकडं 3 व पाहिजे. कोणते 3 व? इथं कोणी राजकारणी असेल तर सांगता का जरा? 3 व कोणते? नानासाहेब, 3 व सांभाळता आले पाहिजे. कोणते 3 व? पहिला व वक्तृत्व, हा हा हा. दुसरा व विकास, आणि तिसरा व विनम्रता. वा, याने राजकारणी शोभून दिसतो माऊली. पहिला व वक्तृत्व. राजकारणी माणसाच्या बोलण्याला अशी धार पाहिजे महाराज. तो असा माईक पुढे उभा राहिला तर त्याने बोलायच्या आधी टाळ्या सुरू झाल्या पाहिजे. तुमचंच ऐकायला एवढ्या लांब आलोय, तुमचं भाषण ऐकायला. महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकायला महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून माणसं जायची. काय भाषणाची लकप होती. स्वर्गीय R.R. पाटील साहेब, खूप भाषणाची लकप होती. आणखीन तुम्हाला सांगू का नाव एक? अटल बिहारी वाजपेयी यांचं भाषण तर लोकांनी लिहून ठेवलेत, लिहून. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, काय वक्तृत्व होतं. एकदा त्यांनी बिहारला सभा घेतली. बिहारला त्यांची पहिलीच सभा होती. एवढी सभा गाजली, इथून मागही कोणाची होणार नाही, इथून पुढेही कोणाची होणार. लाखोंनी समाज उलटला महाराज ती सभा ऐकायला. आणि खूप त्यांचं वातावरण झालं. आता हा नियमच आहे, बाहेरच्या माणसाने येऊन त्या भागात रान धरलं तर त्या भागातल्या लोकांचं पोट दुखत. हा नियम आहे. आता याला पर्याय नाही माऊली, याला काही उत्तर देता येत नाही आपल्याला. त्या अटल बिहारींची सभा गाजली, मग त्याचं पोट दुखायला लागलं. कोणाचं? लालू प्रसाद यादवचं. मग लालू प्रसाद यादवने दुसऱ्या दिवशी पत्रकार बोलवले, आणि लालू प्रसाद यादवनी लगेच कमेंट द्यायला सुरुवात केल्या. यहाँ बहारों की नहीं चलेगी,
या बिहारी की चलेगी. वा, इथं बिहारमध्ये बाहेरून आलेल्यांचं चालणार नाही, इथं बिहारीचंच चालणार. हे त्याचं कमेंट ऐकली. लगेच अटल बिहारीने दुसऱ्या दिवशी कमेंट दिली. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. लालूजी आप खाली बिहारी आहे, हम अटल बिहारी. याला म्हणायचं वक्तृत्वाची धार. एकदा अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्याला गेले. ते निर्भीड होते. पाकिस्तान दौऱ्याला गेल्यावर त्यांची मुलाखत घ्यायला एक पत्रकार बाई आली. त्या पत्रकार बाईचं लग्न झालेलं नव्हतं आणि ती पत्रकार बाईने पत्रकारिता करता करता अटल बिहारीला म्हणली, तुमचंही लग्न झालं नाही, माझंही झालं नाही, माझी अशी इच्छा आहे की तुमच्याशी निकाह करायचा. आता ते उर्दू शब्द सांगत नाही मी तुम्हाला, मराठीत सांगतो. माझी अशी इच्छा आहे की तुमच्याशी लग्न करायचं, पण लग्नाच्या पूर्वी सुन्मुख पाहताना काहीतरी द्यावा लागत. हा शब्द आहे का तुमच्याकडं, सुन्मुख पाहणं? आता त्याचा मला कमी अभ्यास झाला. बरं असो, कारण ह्या भानगडीत मी कधी पडलोच नाही. मी सख्या भावाच्या लग्नाला गेलो नाही. 25 वर्ष मी कोणाच्या लग्नाला नाही. हो, काहींनी माझं कीर्तन त्या गावात त्या दिवशी लग्न धरली, मी कीर्तनाला दांडी आणली, पण लग्नाला नाही गेलो. मला लग्नाला जात नाही कोणाचे. काय भानगडे गणपती, बरं आहे, बरं चाललंय माझं. ऐका, ती म्हणली माझी अशी इच्छा आहे, माझं लग्न झालं नाही, तुमचं झालं नाही, माझी अशी इच्छा आहे तुमच्याशी लग्न करावं, पण सुन्मुख पाहत असताना तुम्ही आम्हाला काश्मीर द्यावा, अशी माझी भावना आहे. अटलजी म्हणले, मी माझ्या भारत देशाची सेवा करता करता माझ्या प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही, माझंही लग्न राहिलं होतं आणि मला सोयरीक पाहायला वेळ नाही, पण चला आली अंगावर तर घेतली शिंगावर या न्यायाने, मग ठरवलं तर तुझ्याशी मीच लग्न करतो माहिती. आणि तुझी इच्छा आहे ना सुन्मुख पाहताना काश्मीर द्यायचं, मी तुला सुन्मुख पाहताना काश्मीर देतो. पण आमच्या भारतात हुंडा घेण्याची पद्धत आहे, तर हुंड्यामध्ये मात्र अख्खा पाकिस्तान तुझ्याकडून घेणार आहे. म्हणजे हे ध्यानात धर महाराज. वा, याला म्हणायचं वक्तृत्व. हा, पुढच्या माणसाच्या हृदयाचा ठाव घेणारं भाषण पाहिजे. राजकारणी माणसाला वक्तृत्व पाहिजे. वक्तृत्व बोलायला नुसती धार पाहिजे, पण नुसतं वक्तृत्व असून चालत नाही, विकास करावा लागतो. मावली दुसरा विकास. काही नुसतेच बोलतेत, काही बोलायचं तारतम्यच नाही, काही बोलत येत महाराज. वा, आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था नाही, गावाला पाठ पाणी आलं पाहिजे, गावाला पाठ पाणी मंजूर. काय बोलायचं आहेत फक्त. एक भाषण होतं पुढाऱ्याचं, सगळ्या गावाने सांगितलं गावाला पाण्याची सोय नाही, गावाला पाठ मंजूर. लोक म्हणले पण पाठ बांधायला धरण बांधावं लागेल, गावाला धरण मंजूर. एक जण म्हणला, अहो धरण बांधायला नदी तर पाहिजे, पठारावर गाव आहे. म्हणले गावाला नदी मंजूर, तर काय करा. त्याच्यात नाही एक जण म्हणला, अहो पण ह्या भागात पाऊसच पडत नाही, मग धरणात पाणी कुठून आणायचं. म्हणले धरणात पाणी सुद्धा टाकू, त्याची तुम्ही काळजी करू नका. म्हणजे धरणात पाणी सुद्धा टाकायची व्यवस्था होईल, म्हणजे काय काळजी करू नका. संपला माझा विषय. तुम्ही भाषणं ऐकणारी माणसं आहेत म्हणून सांगितलं, संपला माझा विषय माऊली. म्हणून वक्तृत्व नुसतं चालत नाही, त्याने दुसरा व सांभाळायचा, विकास. सबका साथ सबका विकास. हा हा हा, सगळ्याचा विकास करता आला पाहिजे राजकारणी माणसाला महाराज. वा, पहिला वक्तृत्व, दुसरा विकास, आणि तिसरा विनम्रता. राजकारणी माणसाने कधीही गाडीच्या काचा वर घ्यायच्या नाही, कायम खाली ठेवायच्या. कोणी दिसला का होऊन राम राम घालायचा, हो माणसं बसलेली का होऊन जायचं, होऊन चौकशी करायची, होऊन विषय काढायचा. तुम्ही आमच्यापाशी विषय काढलाच नाही, त्याचं कारण तुला पाडायचं आहे म्हणून काढला नाही. हां, तू होऊन विषय काढ, तू होऊन लोकांशी बोल. ज्याला राजकारण करायचं त्याने समाजाशी होऊन बोलायचं माऊली. वा, विनम्रता पाहिजे, विनम्रता. राजकारणी माणसाने हात जोडायचे. मतं मागताना लय करोना भाकतेत आपली महाराज. घ्या एवढ्या वेळेस द्या, एवढ्या वेळेस द्या, करोना करतात. आणि एकदा निवडून आले का मग कुठं करोना जाती, पुढारा म्हणती एक तया नाही करोना. का त्यांना काय कोरोना झाला का काय, करोना गेली कुठं ती. असो. आणि म्हणून पहिला सांगितलं राजकीय जीवनामध्ये वक्तृत्व, दुसरा विकास, तिसरा विनम्रता. चला, विद्यार्थी जीवनातले 3 वेळ, विद्या, वैराग्य. गृहस्थी जीवनातले 3 विनोद, वैभव, विनियोग. राजकीय जीवनातले 3 बोला, वक्तृत्व, विकास, विनम्रता. आता परमार्थिक जीवनातलं हे शेवटचं जीवन आहे माऊली. याच्या पुढं जीवन नाही, मग जेवण आहे. बरं, याच्या पुढं जीवन नाही. परमार्थिक जीवनामध्ये 3 सांभाळा माऊली. पहिला वाचन, दुसरा व्रत, आणि तिसरा उद्या विश्वनाथ नाना बरोबर वारी. हा, मला इथंच यायचं होतं. वा, पहिला वाचन. माऊली, तुम्ही संस्थेमध्ये श्री गुरु विठ्ठल महाराज घुले
श्री गुरु मारुती महाराज कुरेकर यांना पाहिलं जर असेल किंवा नसेल, महाराजांना विचारा. ही मंडळी सदैव वाचन करतानाच समाजाने पाहिलेली. कधी दारोगडा त्यांचं, ते आतून कडी लावून झोपत नव्हते. आतून कडी लावून झोपणारा साधू नाही. साधूने काय कडी लावायची, ऑनलाईन पाहिजे साधूचं सगळं, नाहीतर मग कडी लावल्यावर साधूच ऑनलाईन होतो. असो ऐका, पहिला साधूने वाचन, आपण वाचन केलं पाहिजे, रोज हरिपाठ वाचलाच पाहिजे. मी कोटबेलला गेलो होतो, आमचे कडू महाराज ही मंडळी 1 नाही 2 हरिपाठ घेतात. कोटबेलला मुक्काम केला, मी अनकवाड्याच्या बाप्पूंचा काकडा ऐकला, मी मुद्दाम गाठ घेतली. बाप्पू काय गोड काकडा म्हणतात म्हणले, माऊली बापा माऊलींची कृपा म्हणले. वा, पहिला वाचन, माऊली वाचन करा, हरिपाठ रोज वाचावा, गाथ्याची 550 अभंग रोज वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या 200 ओव्या रोज वाचल्या पाहिजे. पुढचा जन्म आपल्याला महाराष्ट्रात भेटल हे सांगता येत नाही. ह्या जन्म भेटला नाही, ह्या जन्मात वाचन करा. पहिला वाचन. दुसरा व्रत. वारकऱ्याने 2 उपवास करायचे, एक आहे सोमवार आणि एक आहे एकादशी. हे 2 व्रत करायचे. व्रत करा एकादशी सोमवार. आणि तिसरं वारी. वारी केल्याशिवाय माणसाने मरू नये. हे वाक्य माझं नाही, सोनोपंत मामांचं. सोनोपंत मामांच्या चरित्रात त्यांची काही बोधप्रद वाक्य आलेत. सोनू मामा नेहमी म्हणायचे, महाराष्ट्रीयन माणसाने वारी केल्याशिवाय मरू नये, आणि मेला तर माणूस मेला असं म्हणू नये. मग आल्या मेला असो, हे मी जोडलंय पुढचं असो. आणि म्हणून माझी विनंती, वारीला जावं. नाही ज्याला 22 दिवस पायी चालता येत त्यांनी निदान 15 दिवस तरी चालावं. नाही 15 दिवस सुट्टी भेटली 10 दिवस तरी जावं. नाही 10 दिवस निदान 5 दिवस तरी जावं. नाही 5 दिवस निदान 3 दिवस तरी जावं माऊली. नाही 3 दिवस निदान 1 दिवस. कारण पंढरपूरचं ते वैशिष्ट्यच आहे. जसं जेजुरीचं वैशिष्ट्य आहे, जेजुरीला गेल्यावर पप्याच्या आईला खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावाच लागत, तिथलं ते वैशिष्ट्य असं आहे. तसं पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे, त्याला 1 दिवस का होईना पायी चालावाच लागत. महाराज पायी चालला नाही तो पंढरपूरला आलाच नाही असं नेहमी. म्हणून नाही 20 दिवस तर निदान 10, नाही 10 तर निदान 5, नाही 5 तर 1 दिवस. कोणी म्हणत मला एकही दिवस जाणं होणार नाही, तू जगू नको. तुला कोणी आग्रह केला का, तुला काय पत्र आलं का जग म्हणून? बाबा काय तू नाही जगला तरी चालेल. महाराज हा वाया मनुष्य पण बहार वाहे तो वृषभ. आणि म्हणून माऊली वारी करावी. वाऱ्या शुद्ध वाऱ्या 12 आहेत आणि वद्य वाऱ्या 12 आहेत. वद्यवारी संतांची आणि शुद्ध वारी देवाची. म्हणून 12 वारीला पंढरपूरला वारीला जाणारी माणसं आहेत. मला मग अशी कोणीतरी एक भेटलं, हे महिन्याला पंढरपूरला जातात म्हणून. एक योगेश महाराज जामद्याचे आहेत का? जामद्याचे आमचे योगेश महाराज महिन्याला वारीला जातात. एसटीने का होईना पण जातात. पायी जातात. अरे टाळ्या वाजा मारा त्या वारकऱ्यासाठी. वा वा वा. बस का कुठे महात्मा? हे बघा हात जोडा, बसल्या जागेवर हात जोडा. अहो आता काय सांगावं महाराज, तुम्ही पाहिलं नाही, वासुदेव महाराज आडगावकर होते, विदर्भातले होते. वासुदेव महाराज आडगावकर राजन भाऊ होते. ते पायी वारकरी दिसला तर गाडी उतरून दंडवत घालायची महाराज. पायी वारी करणाऱ्यावर खूप मला माहीत नव्हतं पायी करतात ते. पायी वारी 12 वाऱ्याला जावं. कोणी म्हणाल महाराज 12 वाऱ्याला गेल्यावर पाहुणे रावळे म्हणते घरच्यांनी यांना वाऱ्यावर सोडलंय, मग 12 वाऱ्याला जाणं होणार नाही. मग त्याने 4 वाऱ्याला जावं. पंढरपुरात 4 वाऱ्या मोठ्या भरतात, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री. म्हणले महाराज नाही 4 वाऱ्याला जाणं होणार, 2 वाऱ्याला जा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. म्हणून काही काही अभंगात डबल आलंय, जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी, होय होय वार करी, पाहे पाहे रे. डबल आले. आषाढीला कार्तिकीला जा बाबा, दोन्हीचा हाट भरले घनदाट, आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, अशी प्रमाण आहे. महाराज 2 वारीला जाणं होणार नाही, एका तरी जा. कधी एकादशी आषाढी करा एक खेप, मग न लगे हिंडणे. सध्या ती महावारी आषाढी वारी आलेली आहे. उद्या आषाढी वारीचं प्रस्थान आहे. त्या निमित्ताने हे प्रस्थानचं कीर्तन ठेवलेलं आहे. मग या निमित्ताने वाटचाल करायची म्हणून अभंगही फार गोड घेतलाय. चालिले न वाटे गावनिया जाता वाटे, बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग विठ्ठल. आजच्या अभंगात नानाविध फळदायी असलेला पायी वारी करणाऱ्या वैष्णवांचा संघ कसा बरवा आहे आणि कशी वेगळी वेगळी फळं देतो तुकोबराय आजच्या अभंगात सांगतात. मानवी जीवनाला आलेल्या प्रत्येक माणसाची धाव बरवेपणाकडे आहे.
सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत प्रत्येकाला वाटतं की माझ्या पदरात बरवं पडावं, माझ्या पदरात योग्य पडावं, माझ्या पदरात गोमटं पडावं. इथं बसलेल्यापैकी कोणाला असं वाटतं की माझं वाटोळं व्हावं? नाही, माझा खकानाच व्हावा, माझा दोर निघावा असं कोणाला वाटतं का? कोणालाच वाटत नाही. दोर निघावा असं कोणाला वाटत नाही. वाटोळं व्हावं असं कोणाला वाटत नाही. माझा खकाना व्हावा असं कोणाला वाटत नाही. मग माझं गोमटं व्हावं, माझं योग्य व्हावं, बरवं व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मग माऊली बारीक आहे का? बरवं व्हावं अशी जर तुमची इच्छा असेल तर बरवेपणाचे 2 प्रकार आहेत. एक आहे अशास्त्रीय बरवेपण आणि एक आहे शास्त्रीय बरवेपण. थोडा ऐकण्यासारखा विषय. अशास्त्रीय बरवेपण म्हणजे आमचं भारतातलं शास्त्र, हिंदू धर्मशास्त्र सांगत नाही की ते बरवेपण मिळवा, पण लोक ते मिळवतात. पण शास्त्र सांगत नाही ते मिळवा, कारण का ते मिळवण्यात जीवाचं खरं कल्याण नाही. ते मिळवल्याने कल्याण नाही झाले तर भिवंडीच होईल. बरं, अशास्त्रीय बरवेपण. पण दुसरं आहे शास्त्रीय बरवेपण. शास्त्र मात्र सांगतं की हे बरवेपण जरूर मिळवा माऊली. मृत्यू लोकात आल्यानंतर मानवी जीवनाचं खरं कल्याण शास्त्रीय बरवेपण मिळवण्यात आहे, अशास्त्रीय नाही. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल, असं कोणतं बरवेपण आहे की जे अशास्त्रीय आहे आणि असं कोणतं बरवेपण आहे की जे शास्त्रीय आहे? तेच आपल्याला पाहायचं आहे. अशास्त्रीय बरवेपण 3 प्रकारचं आहे आणि शास्त्रीय बरवेपण 3 प्रकारचं आहे. महाराज तुम्ही मगाच्या धरून 3 फार लावून धरले. 3 कारण सध्या महाराष्ट्रात सरकार सुद्धा तिघाचंच आहे आणि विरोधातही तिघ आहे. म्हणून बा यथा राजा तथा प्रजा, या न्यायाने 3च सांगतो मी, लांबाट सांगत नाही. 2 नाही, 4 नाही, 5 तर नाहीच नाही. अशास्त्रीय बरवेपण 3 प्रकारचे. म्हणजे शास्त्र सांगत नाही पण लोक त्याच्याच मागं लागलेत. काय हो? खायला बरं असावं, ल्यायाला बरं असावं, राहायला बरं असावं. 100 चरणाच्या अभंगात तुकाराम महाराजासाठी टाळ्या वाजवल्या तशा समाधान महाराजासाठी. महाराज हे रत्न आहे बरं का. ह्या रत्नाला मी 25 वर्षापासून ओळखीतो. जयराम महाराजाच्या हाताखाली राहिलेत महाराज. जयराम महाराजाच्या हाताखाली, अहो यमाच्या हाताखाली राहिलेलं बरं, पण जयराम महाराजाचे लय गरम, लय कडक, खूप शिस्तीत राहिलेत महाराज. समाधान महाराजांनी टाळ घेतला का मला काळजीच वाटत नाही, कारण एखादं चरण चुकलं तर लगेच सांगते आणि ते नसल्यावर बी काळजी वाटत नाही का? चुकलेलं तुम्हाला अक्षरही कळत नाही, सांगून काय असो. आणि म्हणून आता ऐका 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 ऐका, बरवेपण, अशास्त्रीय बरवेपण हे मिळवा, हे शास्त्राचा आग्रह नाही माऊली. पण दुर्दैवाने तुम्ही त्याच्यात मागे लागले, त्याला आम्ही काय करावं? कोणतं? खाणं, लेणं, राहणं. बर, न खाणं, लेणं, राहणं, न त्याच्यातच सांगितलंय न, असं आहे. बर, खाणं. आमच्या लहानपणापर्यंत खाणं खूप चांगलं होतं महाराज. कोळीदाची जिलेबी करतात का तुमच्याकडं? वाह, काय खाणं आहे महाराज. अरे ते कोळीदाच्या जिलेबीचं जर ते पाणी घेतलं, त्याला रस्सा म्हणू नाही, रस्सा आपल्यात नसतो. कधीही वारकऱ्याने रस्सा वाडा म्हणायचं नाही, आणि रस्सा लागत असेल तर त्याने वारकरी व्हायचं नाही महाराज. वा, पण जर त्या कोळीदाच्या जिलेबीचं जर पाणी पिलं गरम तर कसलाही खोकला असेल, ताप असेल, थांबतो. वा, काय खाणं होतं. काय जुन्या बाया भाकरी करायच्या महाराज. बाजरीच्या भाकरी थापल्या, हातावर थापायच्या, चुलीला लावायच्या, काय भाकर फुगायची.
आत्ताचे पूर एवढे शिकल्यात, भाकर फुगत नाही, थापणारीच फुगत आहे, थापणारीच फुगती. अजून जुनं खाणं राहिलं नाही. लोकाला बरं पाहिजे, आणखीन बरं पाहिजे. आता तर काय खाणं निघालंय, आता काय सांगावं. जुने लोक कच्चं खायचे, मग आणखीन बरं असावं, मग शिजून खायला लागले. आणखीन बरं असावं, भाजून खायला लागले. आणखीन बरं असावं, मग तडका लावून खायला लागले. मराठी तडका, बरं, एका चॅनलचं नाव आहे, ऐका. पण आता एवढं लोकांनी एवढं खानपान एवढं ओंगळ झालंय, असे पदार्थ निघालेत की त्याची नावं सुद्धा तुम्हाला म्हणता नाही याची. काय निघालेत? सँडविच, फालुदा, अप्पा, उत्तप्पा, आता डोसा, चिली, चायनीज, द्या सोडून. काय हे काय नावं आहेत का? काय संथा घ्यावं लागेल एवढी अवघड नावं. बरं, खाण्यात बरोबर पाहिजे लोकाला, लेण्यात बरोबर पाहिजे. जुन्या काळातले लोक काही कापडच घालीत नव्हती, मोकळी झेंडायची. नंतर लाजा वाटायला लागल्या, मग साल गोंडाळून राहायला लागले. आणखीन बरोबर पाहिजे, मग मग झाडाची पानं गोंडाळायला लागली. आणखीन बरोबर पाहिजे, मग कापडाचा शोध लागला. कापड आलं पहिलं मांजरपाट घातलेली माणसं मी पाहिलीत बरं का. मग आणखीन बरोबर पाहिजे, मग शोध लागला टेरेकॉट. आणखीन बरोबर पाहिजे, मग निघालं सुती, आम्ही महाराज मंडळी सुती घालतो. आणखीन बरं पाहिजे, मग निघालं लिलन. बघतोस काय रागानं, लिलन घातलंय वाघानं. गाथ्यातलं नाही हे माथ्यातलं आहे, नाही तर उद्या यालाच चाल लावता माऊली म्हणली होती म्हणून. बरं ऐका, पुढं चला. आणखीन बरं पाहिजे, मग रेशम निघालं, मलमल निघालं. आणखीन बरं पाहिजे, आमच्या पुण्यात 3 माणसं आम्ही सराशी पाहिली, सोन्याचा शर्ट घालत होती, सोन्याचा. दुर्दैवाने तिघाचा एक खून झाला बरं का. पैदा द्रव्याच्या मागे कळकळाचा लाग, म्हणवणी संग खोटा त्याचा. ऐका माऊली, खाण्यात बरोबर पाहिजे लोकाला, लेण्यात बरोबर पाहिजे, राहण्यात बरोबर पाहिजे. जुनी लोक जंगलात राहत होती, नंतर थंडी वारं पाऊस याचा त्रास होऊ लागला, मग गुहेत राहू लागली. पण आणखीन बरं पाहिजे, मग छप्पर करू लागली. आणखीन बरं पाहिजे, मग कौलाचा शोध लागला, कौलाची घरं बांधली. आणखीन बरं पाहिजे, मग पत्र्याचा शोध लागला. बरं, आणखीन बरं पाहिजे, मग सिमेंट पांढरा आला. बरं, आणखीन बरं पाहिजे, मग स्लाप निघाले. बरं, आणखीन बरं पाहिजे, स्लापला POP केलंय. आता आणखीन काय बरं करते देवालाच माहिती महाराज. अशी लोकांची बरवेपणाकडं धावे, बरवेपणाकडं. माऊली पण हे अशास्त्रीय बरवेपण आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हे अशास्त्रीय बरवेपण आहे. पण मानवी जीवनाला आल्यावर ते मिळवू नका, पण एक मिळवा. कोणतं ते? शास्त्रीय बरवेपण मिळवा. शास्त्रीय बरवेपण 3 प्रकारचे. एक, आलेत ना मानवी देहाला, लिंता धरा, जरा बरवी गोष्ट आहे. एकादशी व्रत करा, बरवी गोष्ट आहे. आणि आमच्या वैष्णवाचा संग करा, बरवी गोष्ट आहे. विठ्ठल ऐका, मला वैष्णवाच्या संघाकडे द्यायचे. बरवा वैष्णवांचा संघ आजच्या अभंगात आलाय. त्याच्यात सगळ्यात पहिलं लिंता धरणं बरवा आहे. महाराज, गावगाव लोकाला वाकायचंच कळत नाही महाराज. लिंता राहिली नाही, विनम्रता राहिली नाही. भलती ताट माणसं जन्मलीत महाराज, खूप ताट. कशी ताट? ज्ञानोबराने दृष्टांत दिलाय खांबाचा. जसा लोखंडाचा खांब वाकत नाही, तशी माणसं वाकत नाही. मग ते लवो नेनती कैसे, आटीवा लोहाचे खांब जैसे. माझी माऊली म्हणते, जसं आटीव लोखंडाचा खांब वाकत नाही, म्हणजे पोलादी पहार जशी वाकत नाही, तशी माणसं सध्या कोणापुढं वाकायला तयार नाही. कोणी म्हणाल माऊली पण हा दृष्टांत कमी पडला का बरं? अहो, पोलादी पहार वाकवणारी माणसं आम्ही पाहिलीत. शिवछत्रपतींच्या काळात असे काही त्यांचे शत्रू होते, त्यांचे काही मित्रही होते की ते पोलादी पहार वाकवायचे. सांगा बरं एखाद्याचं नाव. तर बाई, एक जण म्हणलं उदयबान आहे का, एक जण म्हणते अफजल खान. अरे आपल्या माणसाचं नाव घ्या ना, लोकांचे काय नाव घेता? तानाजी मालुसरे म्हणा, बाजी प्रभू, हा आपल्या कुठे आपण नाही पाहिले तर आपण तरी कुठं होतं त्या काळात? सांगायचं काहीतरी मोगमच नाव. बरं, माणसं होती पहार वाकवणार. माऊली मग तुमचा दृष्टांत कमी पडला. माऊली म्हणते दृष्टांत कुठं कमी येतं आपल्याकडं? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. हा, दृष्टांताला कमतरता कुठे? माझी माऊलीने दुसरा दृष्टांत दिलाय, काही माणसं वाकतच नाही, लय ताठ. किती ताठ? माऊलीने दृष्टांत दिलाय लाटण्याचा. लाटणं खाल्लं असेल ना आपलं, लाटणं खाल्लं असेल ना चपाती. मी जरा लांबून आलोय माऊली, थकल्यामुळे एखादा शब्द उच्चारायला मागं पुढं होऊ शकतो. तुम्ही त्याला नाही म्हणू नका ना. बरं असो. ऐका, इकडे लक्ष द्या.
लाटणं वाकत नाही तशी माणसं वाकत नाही. माऊली, लोखंडाच्या पहारीपेक्षा लाटण्याचं काय वैशिष्ट्य? खरंच आहे, एक वेळेस पहार वाकल पण लाटणं वाकणार नाही. का? लाटणं बियणं असं असतंय बघा तुम्ही, ते दोन्हीकडून निमुळतं असतंय आणि मधी जाडा असते बघा. ते वाकायला गेलं तर दोन्हीकडून मोडत आहे पण मधी वाकत नाही. तशी काही माणसं आहेत महाराज, मोडली फार भंगरी झाली पण वाकलीच नाही. विठ्ठल वाकायला शिका. माऊली, जुनी मंदिरं पाहिली असतील तुम्ही, हेमाडपंथी मंदिरं खूप मोठी, दरवाजे खूप छोटे. का बरं? जो गावात कुठं वाकत नाही निदान तो देवाला तरी वाकून गेला पाहिजे. पण काही काही माणसं देवळात गेले आणि मंदिराचं दार छोटा असेल ना तर ते असं वाकून नाही जात, ते असं हात लावित येतं आणि ह्या का असं जाते बघा असं. अरे तो पुढून नाही तर निदान मागून तर वाकलाच ना. आणि वाक असं लोकांना वाटतं वाकायचं नाही. लवो नेदी अंग भक्ती भावे, लवो नेदी अंग का म्हणे नटे दावणी असो लवोनी अंग भक्ती भावे. काही लोकांना लवायचं कळत नाही, वाकायचं कळत नाही. कोणी म्हणाल महाराज का वाकायचं? आम्ही नाही वाकणार, कोणापुढं वाकणार नाही. आम्ही पुढच्या माणसासंग 2 हात करणार, हो, पण आम्ही वाकणार नाही. बाबड्या, अरे हा मृत्यू लोक इथं इरोर पीर ज्या लांबलेले आहेत. तू वाकणार नाही, तुला एक दिवस वाकवणारा कोणीतरी भेटणार. हो, आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे माऊली, काय? शेरा सवा शेर भेटतो हा नेम आहे. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे, कठीणाशी बळ जोडा आणि नम्र पिढा देखेना. नम्रता जरा पिढा नाही, तू काठिण्य दर्शील, तुझी जिरवणारा कोणीतरी वाचतात भेटणार. मी शेर आहे, तुला आम्ही पिंजऱ्यात टाकणार. वाघ जरी असला आणि पिंजऱ्यात टाकला का आपाप शेपूट खाली घालतो महाराज. असं आहे, इथं शेरा सवा शेर भेटतो. एक मुलगा लग्नाला आला, त्याच्या आईने त्याला घेतलं नाही का मुलीच्या घरी गेले. नमस्कार नमस्कार. मुलीच्या आईने बसायला दिलं. का हो, कसं काय येणं केलं? आमचा मुलगा लग्नाला आला. म्हणले मग तुमची मुलगी लग्नाला आली? म्हणले मग आमच्या मुलाला आम्ही तुमची मुलगी पाहायला आलोत. सध्या कलियुगातल्या मुलीच्या आई जमिनीहून चलत नाही, आकाशातून चालत आहेत. मग पुरी बी तशाच निघात्या, मागच बघत नाहीत महाराज. बनाट बनाट बानू. बर, मुलीची आई म्हणली माझी मुलगी घरी नाही आहे, ह्या मुलाला मुलगी द्यायची. हो. आता मुलीची आई थोडी अहंकारी होती, पण तिला माहीत नव्हतं शेरा सवा शेर भेटतो माऊली. कठीण अशी बळच वाडा. तो करा मग तुझ्या काठिण्याला बळाचा जोडा लागणार. मग मुलीच्या आईने विचारलं मुलाचं शिक्षण किती झालंय? मुलाची आई म्हणली आमचा मुलगा BA झाला आहे. मग मुलीच्या आईने जरा खिल्ली उडवली. BA म्हणजे 2च शब्द शिकला का बी ने, आणि तेही उलट्या क्रमाने. क्रम असा ABCD असा क्रम आहे. BA 2च अक्षर शिकला आणि तेही उलट्या क्रमाने. मुलीच्या आईने मुलाची आणि मुलाच्या आईची खिल्ली उडवली, पण मुलाची बी आई वास्तदच होती महाराज. मग मुलाच्या आईने ठरवलं ही काय सोयरी का आपल्याला करायची नाही, पण हिची जिरवायची. बर, मग मुलाच्या आईने विचारलं मुलगी कुठे आहे? म्हणजे आमची मुलगी बाहेर गेलेली. मग मुलाच्या आईने विचारलं तुमची मुलगी कशी आहे? आता ती अहंकारीच बाई होती. ती म्हणजे माझी मुलगी लाखात एक आहे, लाखात. ती सशासारखी पांढरी आहे, पांढरी शुभ्र आहे, हरणीसारखी चपळ आहे, सिंहासारखी दक्ष आहे, हत्तीसारखी गंभीर आहे. मुलाची आई म्हणली हो 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 हो,
एखादा तरी माणसाचा गुण आहे का नाही? या सगळे जनावरांचेच गुण आहेत म्हणजे जिरवली का नाही? याला म्हणायचं कठीण अशी बळजवाडा. शेरा सवा शेर भेटतो माऊली. म्हणून काठिण्य धरण्यापेक्षा लिंता धरा. एक शाळा उघडल्या, गुरुजी उद्या शाळा उघडणार आहे. शाळा उघडल्या आणि पहिलाच दिवस होता. गुरुजी असे आमचे माळी गुरुजी सारखे छान शिक्षक होते. अरे मुलं किती हा पटावर पहिल्यांदाच आले होते गुरुजी त्या शाळेत. म्हणजे 50 मुलं आहेत. मुली किती आता? म्हणजे गुरुजी 50च आता. बरं चला मॉनिटर कोण करायचा? मुली म्हणल्या मुलगी, मुलं म्हणले मुलगा. आता शिक्षक नवीनच आले होते ते म्हणले बघा ह्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण निवडणूक लावू. मग सगळ्या मुली एकत्र झाल्या. निवडणूक आहे, दोघी तिघी उभी करू नका, एकच मुलगी उभी करा, नाही तर वर्षभर पोराचं ऐकावं लागल. मुलींनी सगळ्यांनी एक विचार करून एकच मुलगी उभी केली. पोरं म्हणले अरे आपण मागं कवर राहायचं, बाया एकत्र आल्यात. जर पोरगी मॉनिटर झाली तर सगळ्या पोरीचं ऐकावं लागेल आपल्याला वर्षभर. आपला मुलगा मॉनिटर करा. सगळ्या पोरांनी मिळून एकच मुलगा उभा केला. आता गुरुजींना परत प्रश्न पडला, मुले करावं तर मुलं 50, मुलं करावं तर मुलगी 50. बरं निवडणूक करावं तर 2च उमेदवार उभे राहिले, पोराकडून एक पोरीकडून एक. पण चालून निकाल काय होतोय पाहू. आणि एकच मुलगा आणि एकच मुलगी उभी. खूप प्रचार झाला महाराज. निवडणूक झाली, निकाल लागला संध्याकाळी दुपारी 4 वाजता आणि मुलगी निवडून आली. कसं काय? मुलाकडे 2 मतं फुटली. हा कसं? ते मी कीर्तन झाल्यावर सांगतो, आता नाही सांगत. हा विषय इथं सांगण्यासारखा नाही. निदान मला तरी शोभायचा नाही. 2 मताने मुलगी निवडून आली. आता काय महाराज, ती अहंकारीच होती मुलगी. त्वरेतच निघाली. शाळा सुटली ती 5 वाजता घंटा झाली, शाळा सुटली. त्या मुलीचा खूप सत्कार केला. ती खूप अभिमान झाला. ती मुलगी चालली होता, त्याचा मुलगा पडलेला होता. त्याला जाऊ दे हे काय निवडून आलं काय पडले काय, ती गडीला दिलदार होता. मुलगा खूप चांगला होता. मुलाने आपली टांग टाकली सायकलवर, निघाला. शाळेच्या पुढे कुंभारवाडा होता. शेरात 1.25 शेर भेटतो बरं का महाराज. शेरात 1.25 शेर भेटतो रमेशराव, हा नेमच आहे. झालं प्रकरण असं, पुढे कुंभारवाडा होता आणि दिवसभर गाढवं कुठंतरी कामाला गेली होती. 5 वाजता गाढवं आपली घरी आली होती. मुलींची टोळी चाललेली आणि ती गाढवं मुलींच्या पुढून आली. त्या सायकलवाला मुलगा मुलींना ओव्हरटेक करून चालला आणि त्याला काही ते दिसले नाही. गाढवं नेमकंच गाढव पुढं आलं की ते ब्रेक मारायला गेला, पण गाढवाला सायकल धडकली. मुलगा गाढवाच्या पायावर पडला. त्या मुलींनी सहकार्य करून हात देऊन वर काढायला पाहिजे. मग नका गोड काढीना, पण निदान त्याची खपली तरी नाही काढायला पाहिजे मला. पण गावगाव रामायणाचार्य भागवताचार्य कमी झाले तर खापल्याचार्य लय जरा वर बघा, जरा वर बघा असो. आणि मग ऐका ऐका ऐका, त्या मुलीने काय केलं, मुलगी त्या मुलाला काय म्हणले, सचिन दादाच्या पाया पडतो का? म्हणजे मुलीने त्याची जिरवली. निवडणुकीत जिरवली आणि रस्त्यावर जिरवली. सगळ्या मुली हसल्या. सचिन दादाच्या पाया पडतो. महाराज तो मुलगा बिले हुशार होता. तो म्हणला हो वहिनी, दादाच्याच पाया पडतो. तिने त्याला गाढवाचा भाऊ केला, तर त्याने तिला गाढवाचं सौभाग्यवतीच केलं. याला म्हणायचं कठीण अशी बळजवाडा असं आहे. मग एवढे पंचायती कशाने वाढल्या? काठिण्य धरण्याने. मग काठिण्य धरणं हे बरवी गोष्ट नाही, लिंता धरणं बरवी गोष्ट आहे. तुकाराम महाराज सांगतात, निचपन बरवे देवा नचले कोणाला दावा, नचले कोणाला नचले कोणाला दावा.
कोणाचाही दावा. ही बरवी गोष्ट आहे माऊली. हे शास्त्रीय बरवे पण एवढं मिळवा. माझ्या तुकोबरायांच्या गाथ्यात हे शास्त्र आलंय. लिंता धरणं बरवी गोष्ट. आणखीन एक गोष्ट बरवी काय, एकादशी व्रत करणं ही बरी गोष्ट आहे माऊली. काय लोक नको ते उपवास करते. एका बाईने उपवास धरला होता. कोणता? पांढरा बुधवार. पांढरा बुधवार म्हणजे त्या दिवशी सगळं पांढरच खायचं. दूध, लस्सी, मलाई, बासुंदी, रसगुल्ले. हा पांढरा बुधवार. गड्याला हान साबुदाणा. आता काय करणार? नको ते उपवास धरतात. काल एक बाई भेटली, ती म्हणजे माऊली मी आमुषा धरते. म्हणलं गठार आमुषा धरता का? काय आमुषा धरा असं कुठं शास्त्रात आहे का? कोणताही उपवास धरू नका. व्रत करा, पण कोणतं करा? बरं व्रत करा. बरं व्रत कोणतं आहे? तो का म्हणे बरे व्रत एकादशी. नामदेव महाराजाच्या घरी देव आले. देव पण एकादशीच्या दिवशी आले आणि ब्राह्मणाचा वेश धरून आले. अरे घर कोणाचं आहे? म्हणले नामदेव महाराजाचं आहे. अरे नामदेव आहेत का? म्हणले आहेत. हाका मारा. बोलावलं. नामदेव महाराजांनी पाहिलं ब्राह्मण देवा आलेत. वय 70-80च्या घरात दर्शन घेतलं, बसायला दिलं. ब्राह्मण देवा काय म्हणणे? काही नाही, मला जेवू घाल बाबा. मी 10 दिवसाचा उपवासी, मला जेवू घाल. नामदेव महाराज म्हणले देवा, ब्राह्मण भूदेवा, आज एकादशी, आज आमच्या घरी स्वयंपाक होत नाही, मी तुम्हाला फळं देतो खायला. म्हणले. देव म्हणले बाबा फळं काय गावात कमी विकत भेटतात का? जेवू कोणी घाली ना पंढरपुरात, म्हणून मी तुझ्या दारात आलोय, मला जेवू घाल. नामदेव महाराज म्हणले मी उद्या सकाळी सूर्योदयाला द्वादशी सोडितो, तुम्हाला सूर्योदयाला जेव घालतो, पण आज मी तुम्हाला जेव घालू शकत नाही. देव थरथर कापू लागले. अरे नामदेवा, मी 10 दिवसाचा उपवासी, मी मरल बर का? नामदेव महाराज म्हणले ब्राह्मण देवा, तुम्ही मेले तर तुमचा 10वा मी घालीन, पण जेव नाही घालणार. काय निष्ठा असेल एकादशीवर महाराज. नाथ खोळा. बर. आणि देवाने लगेच उभा राहिले. अंग थरथर कापू लागलं, चक्कर आले, देव पडले, दिले प्राण सोडून. आय आय आय. दारात ब्राह्मण मेला ही गोष्ट अख्ख्या पंढरपुरात सगळे धावले. फक्त वारकरी लोकाच्या कात्रीत सापडाव मारा. अख्खे आडाम तडाम पार कुठले काय थडग्यातले बी जागे होते महाराज वारकऱ्याच्या विरोधात बोलायला. वारकरी सापडाव फक्त लोकाला महाराज. वा 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 वा. कीर्तनकार म्हणविता आणि दारात ब्राह्मण मेला. अरे जयदेशी ब्रह्महत्या घडे, तयदेशी पर्जन्य न पडे, शक्रे धरियले पाणी आडे, अवर्षण पडे बहुसाल. नाद भागवतात ओवी. आपल्या भागात पाऊस पडणार नाही. ब्राह्मण मेला, ब्राह्मण मेला. नामदेवा, याचं प्रायश्चित्त तुम्हाला अग्निकाष्ट घ्यावं लागेल, चितेत उडी घ्यावं लागेल. नामदेव महाराज म्हणले मी पेट त्याच चितेत उडी घेईल, पण एकादशीला कोणाला स्वयंपाक करून जेवू नाही घालणार महाराज. वा. याला म्हणायचं तुका म्हणे बरे व्रत एकादशी. चंद्रभागेच्या काठावर चिता पेटवली, त्याच्यावर देवाचं प्रेत नेऊन टाकलं. नामदेव महाराजांनी भगवंताला हात जोडला, चंद्रभागेला हात जोडला. वा पांडुरंगा, मी शास्त्र पाहून एकादशी करतोय. अशीच एकादशी करायची. आमचा वाडवडिलांचा कुलाचार शिलाचार आहे. कोणालाही एकादशीला जीव घालणार नाही. पाहुणा येऊ नाही तर रावळा येऊ.
हे बघ देवा उडीच टाकतो अग्नीत. नामदेव महाराजांनी उडीच टाकली. माऊली ते देव नव्हतं, ते ब्राह्मण नव्हता, तो होता देव. लगेच देव उठून उभा राहिले. नामदेव महाराजाला कडेवर घेतला, सगळा आगडी शांत झाला. नामा अशीच एकादशी धरायची म्हणजे दारात कोणी मरून पडला तरी स्वयंपाक करायचा नाही. बरेच कीर्तनकार त्यांच्या घरातली बरीच माणसं एकादशी धरीत नाहीत. एक कीर्तनकार एकादशीला जेवत होते. देवा तुकाराम महाराजांनी त्यांचा बाजारच उठवलाय. महाराज काय कळालं का मला काय सांगायचं ते समजून घ्या. शिष्टम सुस्पष्टम. आणि तसल्याला काही येडे तारखा देते काना खाली गणपती काढावा. कवा सुधारायचे कवा तुम्ही विठ्ठल. बाजारात गेल्यावर तुम्ही भाजी चाफून पाहता मग घेता. बाजारात गेल्यावर तुम्ही मडकं वाजून घेता. मग तारीख देताना बी बाजारात चौकशी करून घ्यायचा. महाराज हो एकादशी धरतात का, वारी करतात का, कोण्या दिंडीत चालता, नाटपाट आहेत का, समाधी म्हणून दाखवा जरा, तीर्थावळी म्हणून दाखवा, आंधळे पांगळे म्हणता का, आज कितवा नित्य नेमे काना खाली दे ठेवून हे काय करतो हे सांग. कोण सांगन पहिलं. काय घोटाळा झालाय. जसं चित्रपटाला सेन्सर बोर्ड आहे ना तसं आता कीर्तनाला सेन्सर बोर्ड निघालं पाहिजे. महाराज वा तर ते कुठंतरी धोरणात चलत. काय तुम्ही टाळ्या वाजायला तुम्हीच आणि तसल्या येड्यांना तारखा द्या ना तुम्ही. गंगा गये तो गंगादास आणि जमुना गये तो जमुनादास. संप्रदाय उदास विठ्ठल. विषय माझा माऊली लिंता धरणं बरवी गोष्ट शास्त्रीय बरवे. पण एकादशी व्रत करा. सर्व पर्व काळाच्या शिरी एकादशी दिवशी. काल परवा जी एकादशी झाली ती एकादशी केली तर 24 एकादशी केल्याचं पुण्य लागत. पण त्या दिवशी पाणी सुद्धा प्यायचं नाही. तुम्ही तर खूप जेवले त्या दिवशी. काय नाव आहे तिचं. कोण म्हणलं निर्लज्जा निर्जला असं. हा नीट म्हणा बरं असो. संपला माझा विषय. 2 बर्वे पण सांगितलं. 3रं बर्वे पण येड्या लोकांचा संग करण्यापेक्षा वैष्णवांचा संग करा. तो पायी वारकऱ्या वैष्णवांचा संग करा. तो बरवा आहे. अभंगाच्या दुसऱ्या शाळेत बरवा. चाली ते एकत्र करून परत मांजर कुडून टाकलं तर 4 पावलरच पडलं पाहिजे बघा.
तसं ते 2-3 चाली एकत्र करते पहिल्या चालीवर बरोबर येतात बघा. कारण बरवा वैष्णवाचा संघ. चांगल्याच्या संगतीत राहिलं का अशी तयारी होती. मग कोणाच्या संगतीत राहिलं काय मेळ बसत. हां, बरवा वैष्णवाचा संघ, वैष्णवांचा संघ बरवा आहे माऊली. संघ संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संघ संतांचा करिता बरवा, करिता बरवा. उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा, उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा. तो सुपंथे झाला, सुपंथे झाला, सुपंथे झाला, सुपंथे झाला. ओ गावा वासना निगाड, निगाड. बालुशाही असेल आणि ती जर पाकात भिजवली नाही तर ती बालुशाही गोड लागत नाही माऊली. तसं तुमचा किती देखना संसार असेल आणि एकाही वारकऱ्याचा संघ तुमच्या जीवनात नसेल तर काही फायदा नाही. तुम्हाला कोणी हिंगलावून विचारणार नाही. आणि म्हणून संघ संतांचा करिता बरवा, बरवा वैष्णवांचा. सोनोपंत मामांचा संघ आमच्या गुरुजी माऊली गुरुजीने केला. काय सोनं झालं जीवनाचं महाराज. वा, याला माझं बरवा वैष्णवांचा संघ. वा, हे वैष्णव कोणते? पायी वारी करणाऱ्या, हे ध्यानात धरायचं. कारण बाकीच्या चरणात आता चालिले न वाटे असं ते लिहिलेलं आहे. पायी वारी करणारे टी व्हीवरले नाही. स्वामी बापू, आम्हा गुरुमावल्या, मामा, दादा, बाबा सगळे उजनी धरणाखाली उभे करून दार उघडे करून दिले. नॉनस्टॉप हिंदी महासागर सापडेच नाही पाहिजे. हे महत्वाचं आहे माऊली. वारी करणारे बरवा वैष्णवांचा संघ. फळ सांगा. आता सगळ्या अभंगात फळच येतं. पहिलं फळ येतो सामोरा श्रीरंग. उद्या आमच्या नानांबरोबर जर तुम्ही दिंडीला गेले, देवात आणि आपल्यात जर 50 पावलं अंतर असेल आणि आपण जर माऊलीच्या सोहळ्यात, निवृत्तीनाथाच्या किंवा आपल्या माऊली गुरुजींनी सुरू करून दिलेला हा सोहळा, या सोहळ्यात गेले, देवात आपल्यात जर 50 पावलं अंतर असेल, आपण 2 पावलं टाकले, 48 पावलं देव आपल्याला भेटायला येतो महाराज. तो का म्हणे, तुम्ही चाला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेने, किंवा भरवसेने भेटे पांडुरंग. वा. आणि म्हणून येतो सामोरा श्रीरंग. देव होऊन भेटायला येतो, होऊन. वा. तुकाराम महाराजांना वैराग्य झाला आणि भामचंद्र डोंगरावर जाऊन बसले. 15 दिवस अन्न आणि पाणी सोडून उपोषण केलं. पांडुरंग प्रगट झाले. तुकोबा डोळे उघडा, मी सर्प रूपाने तुम्हाला दर्शन द्यायला आलोय. तुकाराम महाराज म्हणले, देवा 15 दिवस उपवाशी बसलोय, ते सापाच्या रूपात पाहायला नाही. ते साप मला गल्लोगल्लीला भेटत येतं. लागण एवढे बांधावर, वैरणीच्या गंजीवर कुठं भेटतं नाही. अदृश्य झाले देव. तुकोबा डोळे उघडा, मी वाघाच्या रूपाने तुम्हाला दर्शन द्यायला आलोय. तुकाराम महाराज म्हणले, मी मावळातला वारकरी, इथं वाघन बिबट्या मला फोटावर भेटत येत नाही. वाघाच्या रूपाने मला दर्शन नकोय. तुकोबा डोळे उघडा, मी तुमच्या मांडीवर विंचू होऊन आलोय. तुकाराम महाराज म्हणे, डोळे उघडणार नाही. करकटावरी तुळशीच्या माळा, तुळशीच्या माळा, ऐसे रोप डोळा दावी हरी, दावी हरी, ठेवेले चरण दोन्ही विटेवरी, दोन्ही वेटे. साहेबराव नाना म्हणायचे, वैकुंठवासी साहेबराव नाना. नांदगाव तालुक्यात एक गीते बाबा होऊन गेले.
अक्कांना माहिती गीते बाबा बाई विष्णुबांचे वडील वेळगाव, तर ते नानांच्या हाताखाली शिकले होते. साहेबराव नानाच्या सगळ्या नानांच्या चाली माझे खूप गोड भजन म्हणायचे. ऐका, संपला माझा विषय. देवा हे रूप पाहायला बसलो नाही, सगुण रूप. अखेर शेवट 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, पांडुरंग प्रकट झाले. इकडं देहू गावात चर्चा 15 दिवस तुकोबराय नाही, तुकोबराय नाही. जिजाबाई म्हणल्या लाने कान्होबराय ना, कान्होबा तुमचे ज्येष्ठ बंधू तुकोबराय दिसत नाही, जरा शोधा कुठे आहेत. मग कान्होबरायने पंचकृषीत चौकशी केली कुठे, तर सुदुमऱ्याला कळालं की भामचंद्रावर अनुष्ठान मांडलंय आणि पांडुरंग तुकोबरायला दर्शन देत होते. त्याच वेळेला तिथं कान्होबराय आले. तर पांडुरंगाने तुकोबरायला तर दर्शन दिलं, पण तुकाराम महाराजामुळं कान्होबरायलाही दर्शन झालं. याला म्हणायचं बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग. वा, ठीक आहे, पहिलं फळ. दुसरं फळ, हे जे पायीवारी करणारे वैष्णव आहेत ना, यांचा संग केला तर आणखीन एक फळ काय, त्यांच्याबरोबर गेल्यावर भजन ऐकायला भेटत. नाट, समाधी, बाळक्रीडा, तीर्थावळी, पत्रिका, गोड भजन ऐकायला भेटतं. आणि मग 40 किलोमीटर चाला, नाहीतर 45 किलोमीटर चाला, चालल्यासारखं वाटतच नाही. अभंगाच्या पहिल्या संघ, वारकऱ्याचा संघ बरोबर आहे, पायी वारे करण्याचा. त्या पायी वारकऱ्याबरोबर गेलो तर गोड भजन ऐकायला भेटतं महाराज. आणि त्या भजनाच्या तालात चालल्यासारखं वाटतच नाही. दिंडीत चलून जर अंगाला झेंडूबाम लावायची पाळी येत असेल, पाय वाढायची पाळी येत असेल आणि अंग दाबायची पाळी येत असेल, ते दिंडीला येऊ नाही महाराज. का, तू भजनात चलतो पण भजनाचा आस्वाद घेत नाही. काही लोक दिंडीत चलत येत पण दिंडीकडे लक्ष नसतं. भजे तळलेत किती, भेळ चालली, हा हा जोरोनी पांजरा हो पाया आता, त्याचे झुरत येते भजे पाहिल्यावर. अरे दिंडीत आज नाश्ता भेटतो, दुपारचं जेवण भेटतं, संध्याकाळचं जेवण वाटायला आलेलं घेऊच नाही महाराज. हो, आपल्या दिंडीतलं खायचं, बाहेरचं खाऊ. तुम्हाला आता काय सांगावं, माऊलीच्या सोहळ्यात रथापुढं 1 नंबर दिंडीत आमचे सद्गुरू वास्कर महाराज चालतात. वास्कर महाराजांचे एक वारकरी त्या धर्मपुरीच्या फाट्यावर आमच्याकडे आले. त्यांचा नंबर आहे माझ्याकडे सेव. आमची पंगत बसली, म्हणलं जेवा ना. त्यांनी नाही नाही, तुमचं खाऊन वारी करण्यापेक्षा मग न केलेली बरी. म्हणलं मग ते म्हणले महाराज आम्ही आमचं खाऊनच वारी करतो. काय करतात म्हणजे, काही नाही महाराज, मी संध्याकाळी हरभरे भिजू घालतो आणि एका डब्यात, आणि दुपारच्या वेळेला ते हरभरे खातो, एक टाईम खाऊनच वारी करतो. म्हणजे महाराज वा, लोकांचं खायचं नाही, आपलं खायचं महाराज वा. सद्गुरू आजरेकर महाराजाचा फड, सद्गुरू वास्कर महाराजाचा फड, या दोन्ही फडावर अशी माणसं येतं की समजा माझा ग्रुप आहे ना, मग आमच्या 100 जणांनी त्यांच्यात चालायचं, दिवसभर भजन करायचं आणि आपलं बाजूला जायचं, स्वयंपाक करून खायचं. मला दिंडीत पंगत नाही, आपलं करून खायचं. आपले केले आपण खाय, तो का वंदी त्याचे पाय. तुम्हाला हे जुळायचं नाही, नाही तर तुम्ही म्हणता उद्याचपासून दिंडी राहील. या बाबा हो, या कसे का व्हायना पण या, आलेत ना, हेच लय झालं. मला काय सांगायचं आहे, खाण्यावर लक्ष देण्यापेक्षा गाण्यावर द्या. गात जागा, 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 गात जागा.
गात जागा गात जागा गात जागा त्या चालीचा हा जोडे गोडे असे सारख्याच चाली पाहिजे. ऐका माऊली, वारकऱ्याच्या दिंडीत जा बरं का, खूप गोड भजन राहतं. सकाळी 7 वळी बघ, 4 वासुदेव जोगी, 4 आंधळे पांगळे, 6 गवळणी, आलाच दुपारचा ठेपा. वा, हे तेवढं भजन आहे महाराज. आम्हाला दुपारपर्यंत रान पुरत नाही. बर, दुपारून 2 पत्रिका, 2 नाट, 2 समाधी, 2 तीर्थावळी, 2 बाळक्रीडा, 1 हिंदुस्थानी अभंग, 2 हरिपाठ, आला संध्याकाळ. आम्हाला रान पुरत नाही. आणि काही जणांचं संध्याकाळ झाला तरी ओठा पांडुरंगाचा, अरे पांडुरंग उठून पार जेवून हिंडायला गेले. तू काय चाललंय उठा पांडुरंगा? काही दिंड्यांना तर भजनाचा मेळच नाही महाराज. वा, सगळं आंधळ्याची वरात, भैऱ्याच्या घरात, येड्याचं भांडण मुक्याच्या दारात. आता काय करा, भांडायला येडे समजून सांगायला मुका कसा मेळ बसायचा. आणि म्हणून भजन 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 गोड झालं पाहिजे. वा, काल आमच्या दिंडीत एकाने कलावती राग गायला तर ऐकणाऱ्या 2 श्रोत्याला लीलावती रुग्णालयात ॲडमिट करायला. अरे गाय, भजन कसं करावं याचं ज्ञानच नाही ना मला. भजनाचं ज्ञान लागत नाही. आणि म्हणून ऐका, भजन जर केलं तर चालल्यासारखं वाटतच नाही. चालिले न वाटे गावनी आ जाता वाटे, बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग नाही भयाड. वैष्णवाच्या संगतीत भय नाही. इथं बाप्पू बसलेत आनकवाड्याच्यांनी मला एक उदाहरण सांगितलं. त्याने काय झालं, एकदा केरसाने दसानेहून माऊलीबरोबर दुडकोजी महाराज बैलगाडी चालले होते. म्हणले वैष्णवाच्या संगतीत भीती वाटत नाही. झालं काय, पुढून आला वाघ. वाघ पाहिल्यावर दुडकोजी महाराज म्हणले, माऊली आपलं 10वं इथंच 13चं इथंच. म्हणजे माऊली म्हणले काय झालं, वाघ आलाय पुढून. माऊली म्हणले काही नाही, आपण दोघंही रामकृष्णारी म्हणू, तो वाघ आपल्याला हात सुद्धा लावणार नाही. म्हणजे महाराज वा, दोघंही भजन म्हणत गेले. बैलगाडीच्या बैलांनाही वाघाने काही केलं नाही आणि दुडकोजी महाराजाला माऊलीलाही काही केलं नाही. वाघ आपल्या वाटाने निघून गेला महाराज. वा, वैष्णवाच्या संगतीत भय राहत नाही, नाही भयाड. वा, आणि काही विषमाचे जड, वैषम्य राहत नाही. वैष्णवाच्या संगतीत वैषम्य संपत. वैषम्य म्हणजे सध्या गावगाव वैषम्य फार वाढलं. वैषम्य म्हणजे विषमता. सध्या पुढाऱ्यांनी जाती जाती ठोल्या नाहीत. इथं कोणत्या जाणत्या माणसाला विचारा, पुढाऱ्यांनी माणसं आग लावली नुसती जाती जातीत. ह्या जातीचे लोक त्या जातीत मिळणार, ह्या जातीचे ह्या जातीत मिळणार, ह्यो ह्या गटाचा तो त्या गटाचा. पण हे वैषम्य संपत वारीत. वा, 18 पगड जातीची माणसं एका दिंडीत चालतात, एका पंक्तीत जेवतात, एका तंबूत झोपतात. पण कोणी म्हणतं का तुम्ही कोण्या जातीचे तर आम्ही कोण्या जातीचे? विषय सुद्धा निघत नाही. अरे वारकरी एक आंघोळ करीत असला, दुसरा म्हणतो तुम्ही पाणी घ्या मी पाठ चोळीतो, तुम्ही कपडे बदला मी तुमचं धोतर धुतो. वा, हे प्रेम फक्त वारीत महाराज. वा, वैषम्य संपलं. पैठणमध्ये एकनाथ महाराज सकाळी भर दुपारी त्रिकाल संध्येला जायचे, सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळी स्नान करून मागं आले, सगळं अनेक कर्म आटोपलं, दुपारच्या स्नानाला गेले. गोदावरीच्या पात्रात गेले तर पाहिलं तर एक हरिजन समाजाचा मुलगा, लहान बाळ, आणि उन्हात तळपत होतं, अनवाहनीन खूप तळपत होतं. महाराज नाथ महाराजाचं हृदय पघळलं. वैषम्य नव्हतं नाथाकडं, विषमता नव्हती. नाथांना माहितीच नाही कोण्या समाजाचं बाळ आहे. नाथ महाराजांनी त्याला तसंच उचललं, तोंडावून हात फिरवले, चौकशी केली. अरे मुलगा कोणाचा आहे? कोणीच सांगा ना माझा आहे. मग नाथ महाराज घरी घेऊन गेले. गिरजा, अगं याला आंघोळ घाल. आपल्या हरिपंडितासारखाच आहे, घाल बरं आंघोळ. हरिजन समाजाचा मुलगा होता माऊली, खुशाल ब्राह्मण. नाथ महाराज लगेच स्नान घातलं, त्याला गन पावडर केलं, त्याला कपडे घातले, त्याला थोडे अलंकार घातले. आणि नंतर बघ चौकशी करायला सगळ्या गल्लोगल्ली फिरले, सगळ्या गल्लीत फिरले, पण कोणी म्हणलं नाही. पण हरिजन वाड्यात गेले तर त्याची आई पाहिली का मुलगा खाली उतरला, आईकडं पळत गेला. वैषम्य संपलं महाराज, विषमता नाही. पण ही घटना कोणालाच माहीत नव्हती. नाथ महाराजाने एक हरिजनाचं बाळ कडेवर घेतलं, हे इतकं पुण्य झालं. हे पुण्य लोकांना माहितीच नाही. नाथांच्या हातून एवढं पवित्र कार्य घडलं. मग काय करावं? मग देवाने लीला अशी केली,
ह्या आपलं निजामपूर ज्या इथं नाही ना, या गावचा एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला कुष्ठरोग झाला. कुष्ठरोग झाल्यावर कुष्ठरोग जाईल कसा? मग तो ब्राह्मण त्र्यंबकेश्वरला गेला आणि 12 वर्ष अनुष्ठान मांडलं. खूप तप केले, खूप अनुष्ठानं केले. 12 वर्षाने त्र्यंबकनाथ त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात आले आणि सांगितलं, बाळ तुझा कुष्ठरोग जाईल, पण त्याला एक पुण्य लागेल. तुझ्याजवळ पुण्य कमी. म्हणजे कुठं पुण्य कुठं भेटेल? याच गोदावरीच्या काठावर पैठणला शांतीब्रह्म नाथ महाराज राहतात. त्या नाथांनी एक अनाथाचं बाळ अंगावर खांद्यावर घेऊन त्याला जीव खाऊ घालून आंगडं टोपडं करून त्याला त्याच्या आईकडं सुपूर्त केलं. एवढं जर पुण्य तुला भेटलं तर तुझा कुष्ठरोग निघून जाईल. याच निजामपूर जैतान्याचा तो ब्राह्मण होता. ही कथा महिपती महाराजांनी लिहिलेली. काय तुमच्या गावाचं भाग्य आहे माऊली की आपल्या गावाला न्याय नाथ महाराजाच्या चरित्रात भेटला. आणि मग मी नानांपुढे एकदा आपल्या आबापुढं धनेरामळीच्या आबापुढं विषय काढला होता की इथं कुठं आहे ते आपल्याला पाहायला जायचं आहे का? आहे का ते पलीकडे? आहे का ते पलीकडल्या गावात? आणि मग झाला प्रसंग असा, ते ब्राह्मण काका तिथून उठले त्र्यंबकेश्वरून गेले पैठणला गेले आणि वाळवंटात गेले. का वाळवंटातले दुसरे ब्राह्मण गोळा झाले. हा बोला, तुमचं गोत्र कोणतं आहे? हा तुमचं हे सांगा. घ्या हातात पाणी घ्या, संकल्प सोडा. त्यांना वाटलं गिऱ्हाईक आलं. ते म्हणले थांबा, माझ्यापाशी गर्दी करू नका. आले कुठून? म्हणले मी धुळे भागातला वारकरी ब्राह्मण आहे. बरं, मग तुमचं गोत्र सांगा, अमुक सांगा. तो आपण इथं संकल्प सोडू, काही अमुक तमुक यजमान दक्षिणा दान धर्म काही करू. आराधारा दम धारा म्हणले. काय मागं लागलेत? म्हणले इथं शांतीब्रह्म एकनाथ महाराज कुठे आहेत? मला स्वप्नात येऊन दृष्टांत सांगितला. आरारारारा म्हणले या नाथाने गावात आमचा बाजार बसवलाच, पण बाहेरगावच्या लोकांना दृष्टांत देऊन तिथले लोक त्यांच्यात मागं लागले. आरारारा पार दुकानच बसलं म्हणले आमचं. मग तुम्ही कशाला तुकाराम महाराजाच्या विरोधात बोलायचं? म्हणूनच दुकान बसलं तुमचं. आणि मग असो हे असे काही येडे राहते त्या सोडून. आणि मग सांगितलं ते बघा ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज गेले. हा निजामपूरचा ब्राह्मण, निजामपूरच ना, साष्टांग. आणि हे कोणतं काय मग? जैतान. पण जवळजवळच येत नाही दोन्ही. बरं, जवळ एकच आहेत काय? जवळजवळ असं फक्त एक ठाकरे गट आणि एक शिंदे गट म्हणा. बरं बरं एकच. आणि मग झालं असं, त्या ब्राह्मणाने नाथाला साष्टांग दंडवत घातला. नाथांचं दर्शन घेतलं. सगळं पैठणचं वाळवंट गोळा झालं. काय प्रकरण आहे? नाथा, मी निजामपूर जैतान्याचा ब्राह्मण आहे. मग मला कुष्ठरोग झाला आहे. हा जाणवतंय, तसं जाणवतंय. तुमचं अंग पांढरं पडलंय, रक्त वाहतंय, असं तसं. मग मी 12 वर्ष अनुष्ठान केलं कुशावर्तावर आणि त्र्यंबकनाथाची सेवा केली. 12 वर्षानंतर त्र्यंबकेश्वर स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराजाकडे जा. त्यांच्या जीवनात विषमता संपलेली आहे. नाही भयाड, काही विषमाचे जड. आणि एक हरिजन समाजाचं बाळ ते अंगावर खांद्यावर खेळत घेऊन घरी नेऊन स्नान घातलं, त्याला आंगडं टोपडं घालून जीव खाऊ घालून हरिजन वाड्यात पोच केलं. एवढं जर पुण्यनाथाने तुला दिलं तर तुझा कुष्ठरोग जाईल. तेवढं पुण्य तुमच्याकडे घडलंय, तेवढं पुण्य द्या. नाथ महाराज त्याचा कुष्ठरोग पाहून कळवळले. बाबा रे, तेवढं काय, जन्मल्यापासून आत्तापर्यंत जेवढं पुण्य केलंय तेवढं तुला देतो, फक्त तुझा कुष्ठरोग जाऊ. म्हणले नाथा एवढं द्यायची गरजच नाही, फक्त तेवढंच पुण्य मला द्या. सगळे ब्राह्मण हसायला लागले. हरिजनाचं बाळ कडोर घेतलं आणि याचं कुठं पुण्य असतंय का? म्हणले अरे आपण ब्राह्मण, ते हरिजन समाजाचं बाळ, आणि त्याला कडेवर घेतलं. कशाचं पुण्य कशाचं काय? ब्राह्मण लागले खापल्या काढायला. महाराज काहीतरी सांगायचं वगैरे. आणि मग ब्राह्मण नाथाचा द्वेष करायला लागले, एकनाथाचा द्वेष करायला. जसे ह्या ब्राह्मणाने एकनाथ बाहेर काढला ना, अगदी खडसून बाहेर काढला, असो तसंच झालं ते. असो म्हणजे ब्राह्मण आहे काय कळतं एकनाथाला? हरिजनाचं बाळ घेतल्याचं कुठं पुण्य असतं का? म्हणजे हरिजनाचं बाळ घेतल्याचं कुठं पुण्य असतं का? त्यातला एक जाणता ब्राह्मण म्हणले अरे हातीच्या काकणाला आरसा कशाला? लगेच पाहुणा, खरंच जर पुण्य निर्माण झाला असेल तर या ब्राह्मणाचा कुष्ठरोग जाईल. मध्ये लगेच 2 ब्राह्मण बोलावले. घ्या पाणी गंगेचं हातात. लगेच गोदावरीचं पाणी घेतलं. नाथाने संकल्प केला, हे गोदावरी माई, जर ते अनाथाचं बाळ मी माझ्या खांद्यावर खांद्यावर घेतलं असेल आणि जर विषमता माझी खरीच संपली असेल तर ते काही पुण्य असेल तर ते या ब्राह्मणाला लागून याचा कुष्ठरोग जाऊ.
आणि संकल्प सोडलेलं पाणी हातात सोडलं. पाहता काय, अरे असा नामा म्हणे स्वर्गीय नगारे वाजत, असा कडकडाट झाला महाराज. आणि त्या ब्राह्मणाचा सगळा कुष्ठरोग निघून जाऊन नखशिकांत ब्राह्मण नव तारुण्य घेऊन, नव कांती घेऊन, नव चैतन्य घेऊन प्रगट झाला. आणि मग पैठणचे ब्राह्मण निकाल ऐकल्यावर माग निघाले. आणि मग लक्षात आलं. आणि तो ब्राह्मण मग परत इथं आला. इथं त्याने भक्ती केली. मला वाटतं निजामपूरला त्यांचं काहीतरी अधिष्ठान आहे. मी समाधी का वा, मी मध्यंतरी त्या आजंगवडेला आलो होतो. तर तिथं आपले रमण बाप्पू म्हणून आहेत, चंदू महाराज रमण बाप्पू, त्यांनी मला ही कथा माहिती होती, पण तो ब्राह्मण कुठला होता माहीत नाही. मग त्यांनी मला ही गोष्ट जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी सांगितलेली. बावली तो निजामपूर जैतान्याचा ब्राह्मण आहे म्हणले. आणि मग मी मध्यंतरी नानाला, आमच्या आबाला विषय काढला होता आपले देवळेकर बापूला. मग ते आपल्या निजामपूरला एक दिवस जायचं. ते म्हणले तुम्ही या, पण मी इकडे येत असताना नेमका माझा फोनच बंद असतो आणि ते घोटाळा वाढवतो जरा असो. आणि एकदा जाऊ आपण तिथं दर्शनाला. वैषम्य संपलं वा. आणि तो का म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती, या वैष्णवाच्या संगतीत आदी अंती सुखरूप असलेली भक्ती या वैष्णवाच्याच संगतीत घडती, इतरत्र घडत नाही. आणि म्हणून बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग विठोबा रखुमाई. तुकाराम 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 बोला पुंडरी
सेवा संपली. एक 2 मिनिटाचं आमंत्रण. हे चालू असलेलं 2025 आणि 26